आई साहेब पोरीच्या मायेनं तिच्या काळजीनं फार हिंमत ढासळली बघा माझी. अरे 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 सत्यवान, उठ उठ बरं आधी उठ. काय करतोयस तू? अरे पहाडासारखा माणूस तू. आई साहेब विटाचं दुःख बघवत नाही. शांत. लगीन झाल्यापासून या घरात मी माझ्या इठाला कधी खुशीत कधी हसताना पाहिलंच नाही. म्या नेहमी अशी घाबरलेल्या हरणीवानी दिसते विठा. आई साहेब विठाचं काही चुकत असेल ना तर त्याची सजा मला द्या. मी सगळं सहन करीन पण विठाचा त्रास सहन होत नाही. नाही बघवत मला. हो रे, मी पण एक स्त्री आहे. विठाचं दुःख मला कळत नाही असं वाटतं का रे तुला? मग सांगा ना भिकाजीसने. आय साहेब आता तरी मायेनं नांदवा माझ्या विठाला. आता तुला काय सांगू, नाना प्रकारे त्याला मी समजावून बघितलं, त्याला दम दिला, त्याला रागवले, त्याच्या पुढे रडले, पण कशाचा परिणाम नाही त्याच्यावर. आणि मला सांग, नवरा बायकोत आम्ही दखल देणं कितपत योग्य आहे? बरं वाटतं का ते? सत्यवान, मला तुला माहितीये मी भिकाजीला थोरल्या भावाचंच प्रेम नाही तर बापाचीही माया दिली. त्याचा आणि विठाचा संसार सुखाचा व्हावा असं मला वाटत नसेल का रे? खरं आहे मालक. सत्यवान, ही बाकी कसाही असेल पण एकदा का कुणाला आपलं मानलं की त्याच्यासाठी काहीही करताना मी हातचं राखून ठेवत नाही. तू दरोडेखोर होतास पण मी तुला जवळचा मानला. तुला माझं सर्वस्व पणाला लावून पोलिसांच्या पंजातून सोडवलं की नाही? मला सांग, विठाला या घराची सून करून घेताना एकदा तरी माझ्या मनात आलं का रे ही दरोडेखोराची मुलगी आहे? उलट मीच स्वतःहून मागणी घातली की नाही. तिचं भलं व्हावं, तिच्या आयुष्याचं सोनं व्हावं असंच मला वाटतं रे. पण आता मी काय करू शकतो मला सांग बरं? माझ्या लग्नाचा विषय सर्वस्वी माझ्यावर